चंद्रपुरात महाराष्ट्र बांधकाम कामगार महामंडळाच्या लाभार्थ्यांना 45°C तापमानात किटचे वाटप। बहुतांश महिला लाभार्थी पहाटेपासून आहेत रांगेत, मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी फिरविली पाठ। तापत्या उन्हात महिलांच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी वाऱ्यावर। सालाबदाप्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार साहित्य मंडळाच्या लाभार्थ्यांना करण्यात येणारे जीवनावश्यक व घरगुती साहित्याचे वाटप वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। चंद्रपूर शहरालगतच्या मुख्य MIDC परिसरातील खासगी कंपनीच्या गोदामातून लाभार्थ्यांना हे वाटप करण्यात येत असून पहाटेपासून ह्या किट प्राप्त करून घेण्यासाठी मोठ्या संख्येत लाभार्थी महिला रांगेत उभ्या आहेत। चंद्रपुरात तापमानाचा पारा 45°C पोहोचला आहे। अशातच कुठलीही शेडची पाण्याची व्यवस्था नसताना महिला तापत्या उन्हात रांगेत उभ्या आहेत। एकीकडे लाडक्या बहिणी या विद्यमान सत्ता कारणात महत्त्वाचा मुद्दा ठरला असताना चंद्रपुरात मात्र या लाभार्थी महिलांना बांधकाम कामगार महामंडळाने वाऱ्यावर सोडले आहे। हजारोंच्या संख्येत महिला लहानग्या मुलांसह MIDC भागातील किट वाटप स्थळी उन्हात उभ्या असून त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा मंडळाने उभारलेली नाही। मागील खेपेस पहाटेपासून रात्रीपर्यंत किट वाटपाचा गोंधळ सुरू होता व लाभार्थ्यांनी नियोजन नसल्याच्या पार्श्वभूमीवर रस्ता रोकोही केला होता। आताही कुठलेही नियोजन नसल्याने गोंधळाची स्थिती असून महामंडळाने हे नियोजन करण्याची मागणी लाभार्थी महिलांनी केली आहे।